Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतेश बागुल हा 5 दिवसापासून बेपत्ता झाला असून याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून नांदगाव पोलीस तपास घेत आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचा मुलगा सतीश सुरेश बागुल वय वर्ष 25 हा बुधवार दिनांक 10 जुलै 2024 पासून घरातून नांदगाव येथे कामासाठी जातो म्हणून सांगून गेला, तर तो रात्री उशिरापर्यंत आलाच नाही। त्याचा नातेवाईक, मित्र आणि इतरत्र तपास केला असता तो मिळून आला नाही। याचा 1 वर्षापूर्वी विवाह झाला असून त्याची पत्नी माहेरातच आहे। सतीश बागुल हा त्यांच्या वडिलांकडे राहत होता, परंतु काही कामानिमित्ताने तो नांदगाव येथे गेला। रात्री उशिरापर्यंत आलाच नाही, त्यामुळे त्याचे वडील सुरेश भास्कर बागुल यांनी नांदगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 14 जुलै 2024 रोजी रविवारी तक्रार दिली असून या तक्रारीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते हे काम करत आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।